आरबीआयच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर. पंतप्रधान मोदींच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील राहणार उपस्थित. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी. छगन भुजबळांना दिलासा दिल्याच्या विरोधात अंजली दमान यांची याचिका. धाराशिव आणि नाशिकच्या जागेसंदर्भात देवगिरीवर बैठक. अजित पवार, सुनील तटकरे बैठकीला उपस्थित. आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार. तटकरेंची माहिती. परभणी लोकसभेसाठी महायुतीकडून महादेव जानकर हे अर्ज दाखल करणार. यावेळी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पंकजा मुंडे राहणार उपस्थित. अहमदनगर दक्षिण लोकसभेचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार महादेव जानकर आजपासून प्रचाराला सुरुवात करणार. तर मोहटादेवी गड येथून लंकेंच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा शुभारंभ. आमदार प्राजक्त तनपुरेंची माहिती. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची खामगावात प्रचार सभा. खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी सभेचं नियोजन. वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेची दुसरी यादी जाहीर. वंचितकडून आणखी 11 लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवारांची घोषणा. वंचितचे हिंगोलीतून डॉक्टर बीडी चव्हाण यांना उमेदवारी. लातूरातून नरसिंगराव उदगीरकर तर सोलापूरमधून राहुल गायकवाड यांना उमेदवारी जाहीर. माढ्यातून रमेश बारसकर वंचितच्या तिकिटावर उभे राहणार. साताऱ्यातून मारुती जानकर आणि धुळ्यातून अब्दुल रेहमान लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात. हातकणंगलेमधून दादासाहेब चौगडो पाटील यांना लोकसभेची उमेदवारी. रावेरमधून संजय पंडित ब्राह्मणे तर प्रभाकर देवमन बाकले यांना जालन्यातून वंचितची उमेदवारी जाहीर. मुंबई उत्तर मध्यमधून अब्दुल हसन खान यांना तर रत्नागिरी सिंधुदुर्गमधून काका जोशींना वंचितकडून उमेदवारी जाहीर. 4 एप्रिलला प्रकाश आंबेडकर अकोल्यातून उमेदवारी अर्ज दाखल करणार. प्रकाश आंबेडकरांची एबीपी माझाला माहिती. शिर्डीच्या जागेसाठी उपमुख्यमंत्री फडणवीस आग्रही होते, मात्र एकनाथ शिंदेंना अडचण होती. मंत्री रामदास आठवलेंची माहिती. भारतीय जनता पार्टी हा पक्ष दलित, मागासवर्गीय, बहुजन समाजाचा पक्ष. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं वक्तव्य. तर संविधान बदलणार अशा अफवांवर विश्वास ठेवू नका, आठवलेंचं तरुणांना आवाहन. वंचितला उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचा आता अनुभव आला असेल. भाजप नेते प्रवीण दरेकरांचा टोला. तर भाजप हवेत काम करणारा पक्ष नाही, दरेकरांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रात महायुतीचं मिशन 48. त्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावं. उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. पृथ्वीराज चव्हाणांच्या कराडीतल्या निवासस्थानी जयंत पाटील आणि पृथ्वीराज चव्हाणांची बंद दाराआड चर्चा. सांगली आणि सातारा लोकसभेबाबत चर्चा झाल्याची माहिती. देशाची सेवा किंवा विकासाच्या दृष्टीनं नाही, तर शरद पवारांना संपवण्यासाठी सुनेत्रा पवारांना उमेदवारी. भाजपचं एक षडयंत्र. सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल. बारामतीची लेक आहे असं म्हणता मग आजपर्यंत 15 वर्षात काय कामं केली. ओबीसी नेते टीपी मुंडे यांचा खासदार सुप्रिया सुळेंना सवाल. शिंदे गटाचे नेते विजय शिवतारेंनी निवडणुकीतून अचानक माघार का घेतली. ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा सवाल. जर तुम्ही एक भुजबळ पाडाल तर आम्ही मराठ्यांची 160 आमदार पाडू. प्रकाश शेंडगेंचा इशारा. प्रकाश शेंडगेंच्या ओबीसी बहुजन पार्टीकडून बारामतीत महेश भागवत यांना उमेदवारी. दौंडमध्ये शेंडगेंकडून शक्ती प्रदर्शन. लोकसभा निवडणुकीची मॅच मोदींनी फिक्स केली. अंपायर आपणच नेमले. विरोधकांच्या 2 खेळाडूंना अटक केली. राहुल गांधींचा आरोप. ईव्हीएम आणि मॅच फिक्सिंग शिवाय भाजपला 180 जागा जिंकणं सुद्धा अशक्य. राहुल गांधींचं आव्हान. प्रेस आणि सोशल मीडियावर दबाव असल्याचा देखील राहुल गांधींचा आरोप. केजरीवाल यांच्यावरील कारवाई म्हणजे संविधानावर हल्ला. आपल्याला संविधान वाचवण्यासाठी लढायचे. रामलीला मैदानातून शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल. भाजप सर्वात लबाड पक्ष. सत्तेत राहण्यासाठी ईडी आणि सीबीआयला प्रोत्साहन देतात. अखिलेश यादव यांचा भाजपवर निशाणा. सत्ता येते आणि जाते, मात्र अहंकाराचा नाश होतो. प्रियंका गांधींचं वक्तव्य. हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल यांची तात्काळ सुटका करा. प्रियंका गांधींची मागणी.
शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटलांना उमेदवारी. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आढळरावांकडून गेल्या 20 वर्षांची जनता दरबाराची परंपरा कायम. मंगलमय प्रसंगी अमोल कोल्हे वाचाळवीरांसारखं बरळले. अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा कोल्हेंवर निशाणा. दिलीप मोहिते यांच्या कुटुंबातील लग्न सोहळ्यात अमोल कोल्हेंनी घटाण आणि तुतारीची सांगड घातल्यानं आढळरावांची टीका. प्रणिती शिंदेंचा आरोप देशातील शहीदांचा अपमान करणारे निवडणुका येतील जातील, मात्र ज्यांनी या देशासाठी बलिदान दिलं त्यांना तुम्ही बोलतात. प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याला राम सातपुतेंचं प्रत्युत्तर. सेवानिवृत्त शब्दाचा मला राग येतो, त्यामुळे मी कधीच सेवानिवृत्त होणार नाही. उदयनराजेंची मिश्किल प्रतिक्रिया. साताऱ्यातील शिक्षिका सेवानिवृत्त कार्यक्रमात उदयनराजेंचं विधान. शासकीय कामकाजात मुख्यमंत्र्यांना मदत करणं ही खदगावकरांची जबाबदारी, मात्र खदगावकर राजकीय मदत करत असतील तर त्यांची चौकशी होऊन त्यांना निलंबित केलं पाहिजे. आमदार प्राजक्त तनपुरे यांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमधून माजी आमदार हर्षवर्धन जाधव पुन्हा लोकसभेच्या रिंगणात. प्रकाश आंबेडकरांनी संधी दिली तर वंचितकडून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा. नांदेडच्या नरसी इथं भाजपकडून प्रचार मेळाव्याचं आयोजन. विकासासाठी एकोप्यानं काम करू, खासदार अशोक चव्हाणांची ग्वाही. राणा जगजितसिंग पाटलांनी घेतली फडणवीसांची भेट. सागर बंगल्यावर दोघांमध्ये 1 तास चर्चा. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ठाकरेंची सभा. 3 मे रोजी कणकवलीत उद्धव ठाकरेंची तर 4 मे रोजी आदित्य ठाकरेंची सभा. अकोल्यात काँग्रेसचं ठरलं. काँग्रेसची उमेदवारी अभय पाटील यांना देण्यावर काँग्रेसच्या संसदीय मंडळाकडून शिक्कामोर्तब. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून मोर्चे बांधण्याला सुरुवात. राजू शेट्टी यांच्या विरोधात उमेदवार देण्याची ठाकरे गटाची तयारी. जळगावमध्ये महायुतीकडून स्मिता वाघ यांना उमेदवारी. अजित पवार गटाकडून नाराजी व्यक्त. धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. कार्यक्रमांसंदर्भात शहर अध्यक्षांना विश्वासात घेतलं जात नसल्यानं कार्यकर्ते नाराज. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीत भाजपची आढावा बैठक. हेमंत पाटलांची उमेदवारी बदलण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार. हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करून उमेदवारीचा फेरविचार व्हावा. भाजपचे आमदार भीमराव केराम यांची ही मागणी. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील वर्षा निवास असताना हेमंत पाटलांच्या उमेदवारीविरोधात भाजपची बैठक. आज हिंगोलीतील भाजपचं शिष्टमंडळ फडणवीसांची भेट घेणार. निवडणुकीतून माघार घेताच विजय शिवतारेंना कार्यकर्त्यांचं खरमनीत पत्र. माझा नेता पलटूराम निघाला, पत्रात उल्लेख. हिंगोलीत महाविकास आघाडीच्या आढावा बैठकीत धुसफूस. शरद पवार पक्ष आणि काँग्रेससह ठाकरे गटाच्या नेत्यांची दांडी. यंत्रणा कशा वापरायचं हे भाजपकडून शिकावं. नवनीत राणांच्या निकालावरून जितेंद्र आव्हाडांची भाजपवर टीका. भाजपचे माजी आमदार नारायणराव गव्हाणकर अकोला लोकसभेसाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार. एबीपी माझाशी संवाद साधताना गव्हाणकरांची माहिती. बीडच्या अंबाजोगाईत धनगर समाजाची बैठक. बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडेंना यशवंत सेनेच्या बाळासाहेब दोडतलेंचा फोन. बीडच्या अंबाजोगाईत धनगर समाज बांधवांची बैठक. धनगर समाजा मेळ्यात पंकजा मुंडेंना पाठिंबा. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न संसदेत मांडण्याचं आश्वासन दिल्यानं धनगर समाजाचा निर्णय. संजय राऊत ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी उमेदवाराला अपयश येतं. निलेश लंकेंच्या जयसंवाद यात्रेला राऊत आले तर अहमदनगर दक्षिणेचा निकाल आजच लागेल असा समजावा. भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांची टीका. बुलढाण्याचे काँग्रेस माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या ट्विटमुळे खळबळ. राज्यात अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत, मग बुलढाण्यात काय? सपकाळ यांचा ट्विटरद्वारे सवाल. जेजुरीच्या जामा मशिदीला अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांची भेट. जय पवार यांच्याकडून दर्ग्यावर फुलांची चादर अर्पण. नाना पटोलेंनी भंडारा गोंदियातून माघार का घेतली? पटोलेंचे भाजपसोबत छुपे संबंध. प्रकाश आंबेडकरांचा आरोप. चंद्रकांत खैरेंच्या वाहनाचे अंबादास दानवे सारथी. खैरेंच्या निवासस्थानावरून निवडणूक कार्यालयापर्यंत चालवली गाडी.
उद्धव ठाकरे आज शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटलांची भेट घेणार। अलिबाग पेजारी इथं पंडित शेठ पाटील यांच्या घरी घेणार सांत्वनपर भेट। महायुतीच्या शिरूर लोकसभा मतदारसंघाची समन्वय बैठक। मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री उदय सामंत राहणार उपस्थित। मंत्री उदय सामंत यांनी वर्षा निवासस्थानावर घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेबाबत चर्चा झाल्याची माहिती। अजित पवार गटाचे नेते संजय खोडके नवनीत राणांविरोधात मैदानात। अमरावती लोकसभा निवडणुकीत नवनीत राणांचा प्रचार करणार नाही, संजय खोडके यांची भूमिका। अमरावती लोकसभेसाठी तयार करण्यात आलेल्या पोस्टर्सवर माझा फोटो संमती न घेता का वापरला, संजय खोडके यांचा नवनीत राणांना सवाल। मुंबईतल्या विलेपार्ल्यात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या विरोधात ठाकरे गटाचा मोर्चा। पियुष गोयल यांच्या झोपडपट्टी एसआरएचे प्रकल्प मिठागरात पाठवण्याच्या वक्तव्याचा निषेध। वर्ध्यात महाविकास आघाडीची बैठक। माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात बैठक। सर्वच मित्र पक्षातील नेते बैठकीला उपस्थित। वंचित बहुजन आघाडी आमच्यासोबत आली तर आनंद होईल, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया। संपूर्ण महाराष्ट्रासह देशात काँग्रेसचा धुव्वा उडवल्यावर राहुल गांधी ईव्हीएम मध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करतील। आपलं अपयश लपवण्यासाठी राहुल गांधी असे वक्तव्य करतात। मंत्री अनिल पाटील यांची राहुल गांधींवर टीका। 2 ते 3 दिवसात नाशिकच्या जागेचा तिढा सुटणार, मंत्री अनिल पाटलांची माहिती। क्रिकेटपटू केदार जाधवनं घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। केदार जाधव भाजपात प्रवेश करण्याची शक्यता। नाशिकच्या येवल्यात जिल्ह्यातील कांदा आणि भुसार शेतीमालाच्या व्यापाऱ्यांची बैठक। 1 एप्रिलपासून शेतकऱ्यांनी विक्री केलेला कांदा आणि भुसार शेतीमालातून 2% हमाली तोलाई कपात करणार नाही, नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशनचा मोठा निर्णय। महाराष्ट्र एटीएस प्रमुख सदानंद दाते यांची एनआयएच्या नवीन महासंचालक पदावर नियुक्ती। मध्य प्रदेशमध्ये झालेल्या पॅरा नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये कोल्हापूरच्या रिया पाटीलचं यश। 3 सुवर्ण पदकांचा रिया पाटीलचा नवा राष्ट्रीय विक्रम। गोल्डनमॅन संजय गुजरच्या गाडीवर सांगवी पोलिसांची कारवाई। गाडीच्या काळ्या काचांवर कारवाई करत आकारला 3000चा दंड। पालघरमधील वाडा भिवंडी महामार्ग वाहतुकीसाठी बंद। करळगावच्या नदीवरील पुलाला तडा गेल्यानं वाहतूक बंद। मुंबई विमानतळावर 6,30,00,000चा मुद्देमाल जप्त। 10 किलो सोनं, विदेशी चलन आणि इतर साहित्याचा समावेश। पुण्यातील पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल। पुणे वाहतूक शाखेचा कर्मचारी किरकोळ रक्कम घेताना कॅमेऱ्यामध्ये कैद। बागेश्वर महाराजांचं बाबा जुमदेवांविरोधात वादग्रस्त विधान। भंडाऱ्यात तणावपूर्ण परिस्थिती। भंडाऱ्याच्या मोहाडी पोलिसात बागेश्वर महाराजांविरोधात गुन्हा दाखल। बाबा जुमदेव महाराजांबद्दल बागेश्वर महाराजांनी वादग्रस्त विधान केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप। गडचिरोली छत्तीसगड सीमेवर नक्षल कॅम्प उद्ध्वस्त। नक्षलवादी साहित्य पोलिसांकडून जप्त। रेडी रेकनर दरांमध्ये यंदाही बदल नाहीत। 2023-24चे दर 2024-25ला कायम राहणार। स्थावर मालमत्ता घेणाऱ्यांसाठी मोठा दिलासा। मुंबईच्या अंधेरी परिसरातील जैन मंदिरात मूर्तींचे चांदीचे वस्त्र आणि दागिन्यांची चोरी। अवघ्या 12 तासात आरोपीला अटक। 30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। यवतमाळच्या महागावातील भोसार येथे घाटावर गोळीबार करणाऱ्या आरोपीला अटक। आरोपीकडून देशी बनावट असलेली बंदूक जप्त। हिंडलगा जेलवर बेळगाव पोलिसांची धाड। जेलमध्ये मोबाईल चार्जर, ब्लूटूथ डिव्हाइस, सिगारेट यासह अन्य वस्तू सापडल्यानं खळबळ। मुंबईच्या जर्मन दर्शन, रजनी महल आणि इतर इमारतींच्या रहिवाशांचं आंदोलन। स्विगी आणि इन्स्टामार्टमुळे सतत त्रास होत असल्याचा रहिवाशांचा आरोप। कोल्हापुरात अचानक जोरदार पावसाच्या सरी। उकाड्यानं हैराण नागरिकांना काहीसा दिलासा। मुंबईतील राजीव गांधी वांद्रे वरळी सी लिंक पुलावरील टोल शुल्कात 18% वाढ। आजपासून दर लागू। पश्चिम बंगालच्या जलपाईगुडीच्या अनेक भागात मुसळधार पाऊस आणि गारपीट। घरं, इमारती आणि पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान।
हिमाचल प्रदेशचे आमदार जयराम ठाकूर कंगना राणावतच्या भेटीला. मंडी लोकसभेसाठी अभिनेत्री कंगना राणावत भाजपकडून रिंगणात. 4 दिवसांचा रिमांड संपल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कोर्टात हजर. त्यांना करणार सकाळी 11 वाजता केजरीवालांना राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर करणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशच्या मेरठ दौऱ्यावर. नांगर आणि राम मंदिराची प्रतिकृती देऊन मोदींचा सन्मान. राजकारणी आहे म्हणून जे काही करतो ते सत्तेसाठी किंवा मतांसाठी करत नाही, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. 10 वर्षांची सत्ता हा तर ट्रेलर होता. निवडणूक आल्यानंतर पहिल्या 100 दिवसातच अजून मोठे निर्णय घेणार. मेरठमधील प्रचार सभेत मोदींचं आश्वासन. इलेक्टोरल बॉन्डमुळे आज निधीचा स्रोत ओळखला जातो. मात्र 2014च्या आधी निवडणुकीत किती पैसा खर्च झाला हे कोणती एजन्सी सांगू शकत होती का, पंतप्रधानांचा सवाल. इलेक्टोरल बॉन्डमुळे जे गोंधळ घालतायत त्यांना पश्चाताप होईल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांना टोला. भारतीय लष्करांकडून अंदमान आणि निकोबारमध्ये अचूकता आणि सामर्थ्याचं प्रदर्शन. ध्रुव ब्राह्मोस वॉरियर्सकडून ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्राचं यशस्वीरित्या प्रक्षेपण. चॅटजीपीटी या चॅटबॉटची निर्मिती करणाऱ्या ओपन एआय कंपनीकडून व्हॉइस इंजिन टेक्नॉलॉजीची घोषणा. आवाजाचं 15 सेकंदाचं रेकॉर्डिंग केल्यानंतर संबंधित तंत्रज्ञान त्याच व्यक्तीचा आवाज पुन्हा तयार करू शकणार. स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमाची बॉक्स ऑफिसवर जादू. जगभरात 2 आठवड्यात केली 13 कोटींची कमाई. दिल्ली कॅपिटल संघाचा आयपीएल स्पर्धेत पहिला विजय. चेन्नई सुपर किंग्सचा 20 धावांनी पराभव. महेंद्रसिंग धोनीची वादळी खेळी चर्चेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.